अन्न व औषधी प्रशासन कारवाईचे स्वागत, परंतु कारवाई आडून सर्वसामान्य व्यापारी वर्गास त्रास नको. कचरू वेळंजकर, कॅट मराठवाडा उपाध्यक्ष. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अन्न आणि औषधी प्रशासन यांच्याकडून तुकारामजी मुंडे साहेब, आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली मिठाई, खाद्यपदार्थ, आयुर्वेदिक औषधी, खाद्यतेल, खवा, पनीर, दूध, तूप, किराणा सामान, पॅकिंग कंपनी, आरोग्याशी संबंधित अशा अनेक संशयित भेसळयुक्त खराब माल व्यवसाय करणारे यावर जबरदस्त कारवाई सुरू असून अनेक ठिकाणी आरोग्याशी संबंधित भेसळयुक्त खराब माल आढळून आला. अशा ठिकाणी अन्न व औषधी प्रशासनाने माल जप्त करून गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे खराब माल बनवणारे, भेसळ करणारे यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईचे आम्ही सर्व व्यापारी बांधव स्वागत करत असून अन्न व औषधी प्रशासनास धन्यवाद देतो व अशा कारवाई वेळोवेळी कराव्यात. परंतु कारवाई करत असताना सद्यस्थितीत सर्वसामान्य छोटे मोठे व्यवसाय करणारे जसे किराणा, मिठाई, दूध, खवा, पनीर, खाद्यतेल व ढाबे यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता, उत्तम दर्जाचा माल, नियमानुसार अन्न व औषध प्रशासन व इतर सर्व व्यवसाय संबंधित परवाने व नियम पाळावे. विशेष करून अन्न व औषधी प्रशासनास आमची विनंती आहे की सध्या परिस्थितीत किराणा व इतर अनेक ठिकाणी जवळपास 60 ते 70 किराणा मालवस्तू खाद्यतेल औषधी पॅकिंगमध्ये मिळते व खूप काही व्यापारी पॅकिंग करतात. जवळपास सर्व प्रकारचा 90% माल हा मोठ्या कंपनीने तयार केला आहे. ज्यावेळी पॅकिंग वस्तूवर कारवाई होते, ज्या कंपनीने ती वस्तू बनवली त्या कंपनीवरच कारवाई करण्यात यावी. ते दुकानदार, व्यापारी नाही. परंतु दुकानदार हा डेड बार वस्तू विकत असेल तर त्या दुकानदारावर कडक कारवाई करण्यात यावी. मी सर्व मान्यवर व्यापारी बांधवांना नम्र विनंती करतो की आपण व्यवसाय करत असताना जास्त नफ्यात नादी न लागता ग्राहका देवता म्हणून भेसळविरहित उत्तम दर्जा माल विकावा. ग्राहकांना उत्तम दर्जाचा माल मिळावा हा त्यांचा हक्क आहे. अन्न व औषध प्रशासन यांचे नियम पाळून त्यांना सहकार्य करावे. कचरू वेळंजकर, कॅट मराठवाडा उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघ, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष, संघटक छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यापारी महासंघ. संपर्क क्रमांक 9423 72 70 90. नमस्कार. सर्व व्यापारी बांधवांना नमस्कार. मी कचरू वेळंजकर, कॅट मराठवाडा उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघ तथा संघटक छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यापारी महासंघ छत्रपती संभाजीनगर. सर्व व्यापारी बांधवांना या ठिकाणी माझं नम्र निवेदन आहे की सन्माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे अन्न व प्रशासन आयुक्त सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अन्न व प्रशासन विभागातर्फे या ठिकाणी भेसळयुक्त किंवा डेडबार झालेले याची मोहीम सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे. तर मी व्यापारी बांधवांना या ठिकाणी एवढीच विनंती करेल की आपल्या दुकानामध्ये व्यापार करत असताना आपण निकृष्ट दर्जाचं जे काही वस्तू असतील, किराणा सामान असेल तर न ठेवता व डेडबार झालेल्या वस्तू असतील त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी न ठेवता, विशेष करून या ठिकाणी मी मिठाई दुकानदारांना विनंती करेल की आपण पनीर असो, खवा असेल हा उत्तम दर्जाचा या ठिकाणी वापरावा. कारण ते आपल्या सर्व जे आपली जनता आहे त्यांच्या आयुष्याशी संबंधित हे सर्व आहे. तर त्यासाठी आपण चांगल्या दर्जाचा माल आपल्या दुकानामध्ये ठेवून अन्न आणि प्रशासन महाराष्ट्र शासनाला आपण सहकार्य करावं. आणि विशेषतः मी या ठिकाणी सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांचं विशेष या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादसुद्धा देतो. परंतु सन्माननीय आयुक्त साहेब, आपण महाराष्ट्रामध्ये जी काही कारवाई करत आहात हे तर खूप चांगलं आहे आणि आम्ही त्याचं स्वागतसुद्धा करतो. परंतु या ठिकाणी जे आपण जी कारवाई करत असताना ज्या वस्तू आहे, ज्या काही बऱ्याचशाच वस्तू आज जवळपास 70-80% वस्तू या पॅकिंग याच्यामध्ये विकतात आणि त्या कंपनी पॅक करत असतात आणि त्याच वस्तू छोटे मोठे सर्व व्यापार मॉलमध्ये त्या पॅकिंग वस्तू त्या ठिकाणी असतात. तर त्या ठिकाणी त्यामध्ये जर काही आढळलं तर ती जबाबदारी जो दुकानदार त्या ठिकाणून विकतो तर त्या व्यापारी जो विकतो तो दुकानदार असेल तर त्याच्यावर ती कारवाई न व्हायला पाहिजे. कारण जी माल त्या ठिकाणी तो विकतो तो पॅकिंग म्हणून त्या कंपनीवरती कारवाई व्हायला पाहिजे. हा आम्ही या ठिकाणी मान्य करतो की जर डेडबार ती म्हणजे जर ती वस्तू असेल
किंवा काही सामान असेल आणि तो दुकानदार जर त्या ठिकाणी विकत असेल किंवा तसा तो सापडला असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यास आमची कोणतीही हरकत नसणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई या ठिकाणी करण्यात यावी. विशेषतः मी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील तमाम छोटे मोठे मालवाले असतो, किराणावाले असतो आणि विशेषतः खाद्यतेल, कारण खाद्यतेल हे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वसामान्यापासून तर सर्वच लोक आपल्या या ठिकाणी ते वापरतात. तर आपण उत्तम दर्जाचं खाद्यतेल आपली जबाबदारी आहे दुकानदार म्हणून का त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ न करता आपण चांगल्या उत्तम दर्जाचं खाद्यतेल आपण ग्राहकांना द्यावं आणि ग्राहकांचा तो अधिकार आहे. परंतु या ठिकाणी दुःखाचं असं वाटतं की छोट्याशा नफ्यासाठी काही आमचेच व्यापारी त्यामध्ये जास्त नफा मिळावा म्हणून भारी तेलामध्ये हलकं तेल मिळवतात व त्या ठिकाणी आपल्याला नफा आपल्या पदरात पाडून घेतात. ते काय आमचे सर्वच व्यापारी तसे नसतात. 1-2-4% ते असतातही तरी त्या ठिकाणी प्रशासनानं योग्य ते त्यांच्यावर कारवाई करावी आणि कडक कारवाई करावी. आम्ही त्यांना कधी त्यामध्ये येणार नाही. आमची फक्त सन्माननीय आयुक्त साहेब यांना एवढीच विनंती असेल की आज या धकाधकीच्या जीवनामध्ये छोटे मोठे व्यापारी खूप हवालदिल झालेले आहेत आणि त्यांच्यावर जर कारवाया चालू झाल्या तर त्या ठिकाणी थोडंसं ते घाबरतात. परंतु आम्हाला एवढीच विनंती करायची आहे की पॅकिंग जी कंपनी असेल त्याच्यावर कारवाई करावी आणि जे पॅकिंग माल जो दुकानदार विकतो त्या ठिकाणी ती कारवाई जर त्यामध्ये काही म्हणजे खालच्या पातळीचं किंवा दर्जाहीन जर माल सापडला असेल तर त्या कंपनीवर आपण कारवाई करावी. आमच्या व्यापाऱ्यावर ती कारवाई करण्यात येऊ नये. त्या ठिकाणी डेट बार झाले असेल तर तुम्हाला कारवाई करण्यास आमची कोणत्याही ठिकाणी हरकत नसणार नाही आहे. तर मी व्यापारी बांधवांना एवढंच सांगतो की आता महाराष्ट्र शासनात ही सर्वीकडं मोहीम चालू आहे. तर जे अन्न आणि प्रशासन विभागाचे जितके काही अधिकारी असतील आणि ते आपल्या दुकानाला भेट जर देत असतील आणि त्या ठिकाणी काही चौकशी करत असतील तर तुम्ही आपलं सहकार्य करावं. नाही त्याला डर कशाला. जर आपण चांगलं करत असाल तर कोणताही ऑफिसर येऊ कोणताही काही येऊ तर त्याला आपण सहकार्य करणं आपल्या व्यापाऱ्याचं आद्य कर्तव्य आहे. तर मी परत एकदा सर्व व्यापाऱ्यांना या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आपल्या दुकानामध्ये भेसळयुक्त किंवा उत्तम दर्जाचा माल त्या ठिकाणी ठेवा. जे काही डेट बार झालेले वस्तू असतील पॅकेट असतील त्यांना त्या ठिकाणी बघून ते बाजूला ठेवावे आणि आलेल्या म्हणजे ऑफिसर जे लोक असतील त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावं. आणि काही अडचण आल्यास आपल्याला या ठिकाणी कॅट संघटना, छत्रपती जिल्हा व्यापारी महासंघ तसेच या ठिकाणी अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघ हे आपल्याबरोबर आहेच. तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात. या ठिकाणी मी परत एकदा आदरणीय मुंडे साहेब व त्यांच्या टीमला आम्ही एवढीच विनंती करतो की आमच्या सर्वसामान्यांना या ठिकाणी व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी न व्हावा एवढीच मी त्या ठिकाणी विनंती करतो. ते उत्तम प्रकारे आपल्याला सहकार्य करतील याची ग्वाही मी आपणास देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार. धन्यवाद.